हॅलो एव्हरीवन, स्टिचन हॉबी चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये आज बनवणार आहे कोट कॉलर, जी बनवायला अगदी सोपी आणि इझी आहे. तर चला आपण सुरुवात करूया. सगळ्यात पहिले मी इथे 1 मीटर फॅब्रिक घेतलेलं होतं अस्तर. तर त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण म्हणजे मी आता तुम्हाला बॅक साईड आणि फ्रंट साईड कटिंग दाखवणार आहे. आता आता आपल्याला रेग्युलरली काय करायचं आहे की जी आपली रेडी हाईट आहे त्याच्यापेक्षा आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तर माझी आहे 13.5 रेडी हाईट, तर मी घेते 14.5 म्हणजे 1 इंच एक्स्ट्रा. आणि शोल्डर आहे 15 इंच, तर मी घेते आहे 7.5 इंच म्हणजे शोल्डरचं हाफ. आता जेवढं शोल्डर घेतलेलं आहे आपण तेवढंच आर्म होल घेणार आहोत. तर आर्म होल घेतलेला आहे मी 7.5 इंच. त्याच्यानंतर आपण चेस्टचा फोड टाकूया. चेस्टचा फोड टाकायचा आहे आपल्याला. तर सगळ्यात पहिले आपण इथे मोजून घेणार आहोत. वरती आपलं शोल्डर जेवढं आहे तेवढंच आपल्याला मार्क करताना असलं पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला चेस्टचा 4th प्लस 1.5 इंच घ्यायचा आहे. माझी चेस्ट आहे 36, तर मी 9 इंच प्लस 1.5 इंच मार्जिन घेतलेली आहे. तर आपल्याला सेम जे मेजरमेंट आपण वरती घेतलेलं होतं तेच खाली वेस्टला पण घ्यायचं आहे. 9 प्लस 1.5 इंच मार्जिन आणि दोन्ही याला लाईन मारून घेऊया. तर आता हे एवढं झाल्याच्या नंतर आपल्याला इथे काढायचं आहे जो आपण स्लीवचा शेप काढतो, त्याच्यासाठी आर्म होलचा शेप आपल्याला काढून घ्यायचा आहे. मी इथे 1.5 इंचाचा शेप देऊन मार्किंग करून घेतलेली आहे. आता ही मार्किंग आपण करून घेतली. त्याच्यानंतर आपण हा जो शेप आहे तुम्हाला इथे लगेच टाकायचा असेल तर तुम्ही इथे बॅक साईडचा जो आपण शेप घेतो तो टाकू शकता. पण मी सध्या तर सेम कटिंग करून घेणार आहे. जसं आहे तसं मी ॲज इट इज जे आहे ते आता कट करून घेणार आहे. तर आपण आता ही बॅक साईड पूर्ण कटिंग करून घेतलेली आहे, मार्किंग केलेली. ती कटिंग झाल्याच्या नंतर आपल्याला त्याची फ्रंट साईड काढायची असते. तर आपण ही जो अस्तर होतं मी ते बरोबर व्यवस्थित करून घेतलं आणि जी ओपन बाजू आहे ओपन बाजूच्या साईडने मी बंद गळा ठेवलेला आहे. म्हणजे गळ्याची बाजू जी बंद बाजू आहे ती ओपन बाजून ठेवलेली आहे अस्तरच्या. आणि असं ॲज इट इज टाकून घेतलेलं आहे. आता हे टाकल्याच्या नंतर आपल्याला मागची साईड जी असती ती पूर्ण आपण मार्किंग करून घेणार आहोत. फ्रंट साईड काढायच्या अगोदर आपण मागच्या साईडची पूर्ण मार्किंग करून घेणार. याच्यासाठी की आपल्याला मग हाईट वगैरे वाढवायचं काम पडत नाही. तर आपली ही एकदम सोपी पद्धत आहे. त्याच्यानंतर ती टाकल्याच्या नंतर मी एक कन्फर्म करून घेणार की आर्म होल आपल्याला 7.5 इंच टाकून घ्यायचं. इथे मार्किंग करून घ्यायची आहे. इथे 1 इंचाचा शेप आपण जो फ्रंटला स्लीव्ससाठी देतो आर्म होलला, तर आपल्याला इथे 1 इंचाचा शेप देऊन घ्यायचा आहे. आणि आर्म होलचा मिडल काढून आहे त्याच्यामध्ये आपल्याला 3 लाईन आतमध्ये घ्यायच्या आणि इथे या पद्धतीने जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शेप दिलेला आहे तसा शेप द्यायचा आहे. आता आपण इथे जो आपल्याला नेक घेतलेला आहे तर नेक मी घेतलेला होता 2.25 इंच म्हणजे 2.5ला 2 लाईन एक्स्ट्रा. तर आपल्याला तेवढं इथे नेकला मार्किंग करून घ्यायची आहे. तर आपण इथे मी आर्म होल व्यवस्थित करून घेते आहे की व्यवस्थित आपलं किती येणार आहे त्याच्या पद्धतीने मोजून घेतलेलं आहे. आपण 2.25 खाली वरती ठेवलेलं होतं नेकसाठी. आता आपण इथे खाली प्रिन्सेसचा शेप काढून घेऊया. मी कॉर्नरपासून 3.5 ठेवलं आणि आर्म होलपासून 1.5 इंच वरती घेतलं आणि 5 इंच जी सरळ लाईन घेतलेली आहे. आपल्याला इथे एक प्रिन्सेसचा शेप टाकून घ्यायचा आहे की जेणेकरून आपल्याला याच्यामध्ये प्रिन्सेस कट करायचा असल्यामुळे. तर मी हा प्रिन्सेसचा अर्धा इंच खाली घेऊन आणि हे जे 2 इंच आतमधलं म्हणजे कट करणार आहोत तुम्ही मी साईडला वाढवणार आहे मार्जिन, जेणेकरून आपल्याला कमी पडायला नको. आणि इथे वरती 1 ते 1.5 इंच वाढवणार आहे. तर आपल्याला या पद्धतीने वाढवून घेऊन इथे मार्किंग करून घ्यायची आहे. आता मी इथे फक्त मार्किंग केलेली होती. मी इथे नेक इथे पण कट केलेला नाही आहे. फक्त मी ह्या जो फ्रंट म्हणजे प्रिन्सेसचा जो कट आहे तो मी कट करून घेणार आहे इथे. तर आपण इथे प्रिन्सेसचा कट करून घेऊया. रेडी दोन्ही पण कटिंग करून घेणार आहोत. तर आपल्याला दोन्ही प्रिन्सेसचे कट जे आहे ते बाजूला करून घ्यायचे आहे. आणि तो मी म्हणजे नेक इथे कट केलेलाच नाही आहे. नेक मी जेव्हा आपण फ्रंटला समोरासमोर दोन्ही याची मार्किंग करणार तेव्हा मी नेकला कट देणार आहेत, म्हणजे नेकचं मेजरमेंट टाकणार आहेत. हा मी इथे सरळच कट करून घेतलेला आहे नेक. आता हा जो आहे ते मेन आहे आपलं फ्रंट आणि बॅक मी समोरासमोर ठेवून घेतलं आणि इथे पण 2.25 म्हणजे 2.5ला 2 लाईन एक्स्ट्रा एवढी मी मार्किंग करून घेतलेली नेकसाठी. आणि इकडे पण 2.5 आणि 2 लाईन एक्स्ट्रा आपले म्हणजे 2.25 इंच. दोन्ही पण साईडला मी 2.25 इंचचा नेक घेतलेला आहे. इथे जी फ्रंट आहे त्याला मी क्रॉस 7.5 इंच घेतलेला आहे. क्रॉसमध्ये आपला 7.5 इंचाचा नेक आहे. एखाद्या वेळेस तो 7.5 सगळ्यांना सफिशियंट आहे, पण कुणाला 8 इंचही लागू शकते. तर 7 इंच जर तुमच्याकडे फ्रंटचं मेजरमेंट नसेल तर तुम्ही 7.5 टाकले तरी हरकत नाही.
त्याच्यानंतर आपला हा जो बॅक आहे तर बॅकला पण मी इथे 1 इंचाचं मार्किंग करून घेते. मी हे वरती म्हणजे 2 इंचापासून मार्किंग केलेली आहे, पण मार्किंग मी 1 इंचावरतीच केलेली आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला कन्फ्यूज व्हायला नको आहे म्हणून परत सांगितले. इथे थोडंसं आपल्याला राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे आणि इथे जो आहे आपण 7.5 इंच घेतलेला होता त्याला आपण इथे क्रॉस कटिंग करून घेणार आहोत एकदम व्ही शेपमध्ये. तर आपल्याला इथे या पद्धतीने कटिंग करून घ्यायची आहे. आता हे जे दोन्ही पण नेक आपण इथे मार्किंग केलेले आहे ते आपण इथे कट करून घेऊया. तर ते कटिंग करून झाल्याच्या नंतर आपल्याला दोन्ही पण शेप कट करून घ्यायचे आहे. ते कट करून घेतल्याच्या नंतर आपल्याला याच्यावरती मेन फॅब्रिकवर ठेवून आपण इथे कट करून घेणार आहोत. तर आपल्याला इथे मेन फॅब्रिकवर ठेवून कट करून घ्यायचे आहे. तर आपण इथे आता हा जो माझा मेन फॅब्रिक आहे मी त्याची जी बॉर्डर आहे त्या बॉर्डरची मला कॉलर बनवायची आहे, त्यासाठी मी ती बॉर्डर कट नाही केलेली. बाकीचं मी बॉर्डर सोडून बाकीकडे सगळं टाकून घेऊन कट करून घेतलेलं. हे आहे आपलं बॅक साईडचं. त्याच्यानंतर आता आपल्याला इथे सेम फ्रंट साईडचं पण आपण कटिंग करून घेतलेलं आहे. तर मी बॅक साईडला पूर्ण फोल्ड करून घेतलेलं आहे, टक्स टाकून घेतले आणि रेडी करून घेतले. हे पण आपल्याला ॲज इट इज स्टिच करून घ्यायचं आहे. आता ही गोष्ट एक नॉर्मल आहे म्हणून मी तुम्हाला ती पूर्ण दाखवलेली नाही आहे, कारण की प्रिन्सेस कट सगळ्यांना स्टिच करता येतो. मी जे मेन आहे कॉलर की ते दाखवणार आहे, की जेणेकरून आपला व्हिडिओ पण खूप मोठा व्हायला नको आहे. आता आपण इथे याची हुकपट्टी बनवणार आहोत. हुकपट्टी आपल्याला सरळ ठेवून आतमध्ये या पद्धतीने फोल्ड करून रेडी करून घ्यायची आहे. तर ती रेडी करून झाल्याच्या नंतर आपल्याला दोन्ही साईडच्या हुक आणि कास दोन्ही पण पट्ट्या आपल्याला रेडी करून घ्यायच्या आहे. तर आपण इथे या पद्धतीने हुक आणि कास दोन्ही पण पट्ट्या रेडी करून घेतलेल्या आहे. हा आपला असा फ्रंट साईडचा रेडी झालेला आहे. त्याच्यानंतर आपण बॅक साईड जी होती ती मी खाली टक्स वगैरे टाकून ॲज इट इज कपडा अटॅच करून घेतलेला आहे मेन फॅब्रिकला. तर तो आपलं इथपर्यंत सगळ्यांनाही येतं म्हणून मी इथपर्यंत तुम्हाला पूर्ण दाखवलेलं नाही आहे. आता आपल्याला इथे काय करायचं आहे, शोल्डरला स्टिच मारायचे आहे. तर शोल्डरला मारताना आपण काय करणार आहोत, 1 इंच हे जे आहे खाली 1 इंच शोल्डरला खाली घेऊन स्टिच मारणार आहोत. म्हणजे आर्म होल जे आहे तर आर्म होलच्या बाजूने आपण 1 इंच खाली घेऊन स्टिच मारून घेणार आहोत. जसं मी इथे घेऊन कट केलेलं आहे तसंच तुम्हाला 1 इंच स्टिच मारून घेऊन म्हणजे आर्म होलच्या साईडने आपल्याला अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा कट करून घ्यायचा आहे, की जेणेकरून तो स्लोप येऊन जाईल, स्लोप जो आहे तो येऊन जाईल. तर आता आपल्याला इथे माझं जे बॅक होतं त्याला मला एक डायमंड शेप बनवायचा होता. तर त्याच्यासाठी मी इथे घेतलेला आहे 5.5 इंच हाईटला आणि 6 इंच रुंदीला. तर हा जो आहे आपण तो फॅब्रिक घेणार कॅनव्हास पेपर घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आपण एक शेप बनवून घेणार आहोत. तर मी ते 4 इंच हाईटला घेतलेलं आहे. त्याचा मिडल 2 इंच आणि 2 इंचापासून आपल्याला परत इकडे 2 इंच वाढवायचं आहे. म्हणजे आपल्याला एक डायमंड शेप आपल्याला इथे परफेक्ट बनवून घ्यायचा आहे. जो क्रॉस शेपमध्ये आपला डायमंड शेप असतो तो आपल्याला इथे बनवून घ्यायचा आहे. तर आम्ही दोन्हीकडनं क्रॉस लाईन देऊन डायमंड शेप बनवला आहे. त्याच्यामध्ये साईडला 1-1 इंच आपल्याला साईडला ठेवायचं आहे. 1-1 इंच जे आहे ते आपल्याला बाजूनी मार्किंग करून ठेवायचं आहे आणि कट करून घेतलेलं आहे. आता हे कट करून घेतल्यानंतर मी मधला शेप परत कट केला आणि तो जो आहे आपल्याला एक अस्तरच्या कपड्यावरती ठेवून प्रेस करून घ्यायचा आहे. त्याचा जो शायनी भाग असतो तो आपल्याला अस्तरवरती चिपकून घ्यायचा आहे, म्हणजे तो चिपकला जातो. तो केल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यानंतर आपण साईडने पण आपण एक्स्ट्रा कट करून घेऊन जो कपडा आहे तो फोल्ड करून घेणार आहोत साईडने. तर आपल्याला अशा पद्धतीने ठेवून कट करून घ्यायचा आहे. हा कट करून घेतल्याच्या नंतर मी जो आहे तो एक शायनी भाग पण जो आहे तो चिपकवून घेतल्याच्या नंतर साईडनं जो कपडा आहे तो मी त्याच्यावर फोल्ड करून घेतलेला आहे. आता हा काय करायचा आहे आपल्याला, की बॅक साईडला मिडलला ठेवलं. ही प्रोसेस तुम्ही अगोदरही करू शकता. मला नंतर खूप ब्लाऊज पूर्ण पॅक वाटायला लागलं म्हणून मी याच्यामध्ये हा शेप ॲड केलेला आहे. नाही तर हरकत नाही, तुम्हाला जर नसेल करायचं तर काही प्रॉब्लेम नाही, करायचं असेल तरी तुम्ही नंतर ॲड करू शकता. तर मी हा जो आहे बॅक साईडचा मिडल घेतलेला आहे आणि मिडलवरती आपण या टाईपमध्ये म्हणजे अशा पद्धतीने मिडलला हा शेप ठेवून वरतून स्टिच करून घेतलेला आहे आणि खाली कट करून घेतला. त्याच्यानंतर हे जे नॉचेस दिले कॉर्नरला आणि आतमध्ये फोल्ड करून त्याच्यावरती मी स्टिच मारून घेतलेली आहे. तर हा झालेला आहे आपला रेडी बॅक साईडचा पण नेक. आणि त्याच्यानंतर आता आपण कॉलर मोजून घेऊया. तर कॉलर मोजताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की आपण अगदी व्यवस्थित कॉलर मोजायचे आहे. इथे कमी जास्त व्हायला नको आहे. ज्या बाजूला तुमची स्टिच येणार आहे तिथेच आपल्याला कॉलर मोजून घ्यायची आहे. आपली इथे 19.5 इंच इथे आहे, 19.5 इंच. तर आपण या पद्धतीने कॉलर मोजून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपली ही एक पद्धत आहे की तुम्ही फोल्ड करून पण मोजू शकता. इथे पण तेच येतं. इथे 9
हाफ आणि 2 लाईन वरती येत आहे, म्हणजे 9 + 18 + हाफ इंच. तर आपल्याला इथे काय करायचं आहे, 19½ येते आहे. तर आपण इथे कॅनव्हास पेपर घेतलेला आहे, तो मी घेतलेला आहे 11 इंचाचा, 11.5 इंच. पण आपल्याला रेडी पाहिजे आहे फक्त 10 इंचापर्यंत आपल्याला रेडी, पण मी 1-1.5 इंच एक्स्ट्रा मुद्दाम घेतलेला आहे. आणि रुंदीला 11.5 आणि लांबीला घेतलेला आहे 4 इंच. तर आपल्याला या पद्धतीने कॅनव्हास पेपर घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मी इथे अर्धा इंचालाच मार्किंग केलेली आहे, इथे अर्धाच इंच मी मार्किंग केलेली आहे खाली. आणि आपल्याला दुसरी मार्किंग जी करायची आहे ती आपण इथे 4 इंचावरती घेऊन या शेपला इथे मार्किंग करून घेणार आहोत. 4 इंचावरती आपण इथे मार्किंग करून घेणार आहोत. थोडासा असं राऊंडेड शेप द्यायचा आहे. त्याच्यानंतर पुढे आपण जे आहे ते आपण जी पुढे मार्किंग करणार आहोत याच्यामध्ये, तर ती आपल्याला करायची आहे इथे 3.5 इंचावरती आपल्याला मार्किंग करायची आहे. म्हणजे आपला जो आहे रेग्युलर तुमचा नेक जो आहे तो आपल्याला 6.5 वरती आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. म्हणजे पूर्ण 13 इंचावरती, 13 इंच आपलं पूर्ण वरची कॉलर येईल आणि खालचा जो कोट आहे कॉलरचा, म्हणजे जो व्ही शेप आहे तो वरती 3 इंचावरती येईल. या पद्धतीने आपल्याला मार्किंग करायचे आहे. त्याच्यानंतर हा आपल्याला क्रॉस घ्यायचा आहे 4 इंच. इथे क्रॉस आपण 4 इंच घेतलेला आहे. आणि हा जो भाग निघालेला होता त्याच्यामध्ये काय करणार आहोत आपण 3 इंचचा जो आहे तो इथे मार्किंग करून याला या पद्धतीने शेप देऊन घेणार आहोत. तर ही झालेली आहे आपली वरची कॉलर रेडी. त्याच्यानंतर आपल्याला खालचा जो कोट आहे कॉलरचा, ही रेग्युलर तुम्ही कॉलर टाकता ती, त्याच्यानंतर खालचा जो कॉलरचा कोट आहे तो आपल्याला इथे या पद्धतीने रेडी करायचा आहे. तर पूर्ण आपण काय करणार आहोत, आता आपली ही जी खालची क्रॉस लाईन आहे तर क्रॉस लाईनपासून आपण काय करणार आहोत 1.5 इंच आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहे. तुम्ही एक वाढवायचं असेल तर तुम्ही 1.25 पण घेऊ शकता, हरकत नाही. थोड्याशा 2 लाईननी काही त्या कोटला फरक नाही पडत, कारण की आपला खालचा जो कॉर्नर आहे तो आहे यामध्ये. तर आपण इथे 1.5 इंचही घेऊ शकतो आणि 2.25 इंचही घेऊ शकतो. किंवा तुम्हाला डायरेक्ट मेजरमेंट काढायचं असेल तर तुम्ही या पद्धतीने मार्किंग करून घेऊन याचा मिडल पण घेऊ शकता. आता आपण इथे क्रॉसमध्ये जे आहे बाहेरचं 5.5 इंच मी घेतलेलं होतं, तर आपण तिथे जे आहे लाईन मारून घेऊया 5 इंचावरतीपर्यंत आपण इथे मार्किंग करून घेऊया. तर याचा आपण मिडल काढून घेणार आहोत. मिडलला माझी मार्किंग करून ठेवलेली आहे मी. तर ही जी वरची जी क्रॉस आहे, क्रॉस पकडून आपल्याला मार्किंग करायची आहे मिडलला, आणि त्याला आपल्याला इथे अशी लाईन मारून घ्यायची आहे या पद्धतीने, आणि हे दोन्ही जॉईन करून घ्यायचे आहे. तर हे झालेले आहे तुमचे इथे कॉलरचा शेप रेडी. तर हा आपल्याला पूर्ण इथे आता रेडी करून घ्यायचा आहे. तर हे कट करून घेणार आहोत आपण. तर कट करून घ्यायचं आहे आपल्याला. तर इथे आपण आता कटिंग करून घेऊया. कटिंग झाल्यानंतर आपली कॉलर अशी रेडी होती. तर आपल्याला या कॉलरवरती आपल्याला जे आपण बॉर्डर ठेवलेली होती, आणि आपल्याला सगळ्यात पहिले आपण काय करणार आहोत, ही कॉलर बरोबर पुरती का. तुम्ही एक नवीन असाल तर तुम्ही असं ट्राय करू शकता की तुमची कॉलर अशी लावून बघू शकता बरोबर पुरणार आहे का. आपली कॉलर बरोबर पुरलेली आहे. म्हणजे काय होतं याने की तुम्हाला सगळ्या गोष्टी करायच्या अगोदर एक आयडिया येते की कमी होणार आहे की जास्त होणार आहे याच्यासाठी. तर हा आपल्याला एक म्हणजे सरळ कपडा किंवा मग मागचा पुढचा बघून व्यवस्थित जो सरळ आहे आणि जो ते खाली ठेवायचा आहे, जो उलटा कपडा आहे म्हणजे जो आतमध्ये टाकणार आहोत त्या साईडनं आपण इथे प्रेस करून चिपकून घेणार आहोत कॉलर. तर आपल्याला इथे या पद्धतीने कॉलर चिपकून घ्यायचे आहे पूर्ण याच्यावरती. असंच मेन 2 फॅब्रिक काढायचे आहे, एक खाली आणि एक वरती. तुम्ही बघू शकता मी इथे तुम्हाला 2 फॅब्रिक काढलेले आहे, एक सेम खाली आणि वरती. कॉलरच्या वरच्या बाजूने आपल्याला पूर्ण स्टिच मारून घ्यायचे आहेत, आणि इथे जे थोडे थोडे नॉचेस द्यायचे आहे कॉलरच्या शेपमध्ये कट करून घेऊन. त्याच्यानंतर आपण जसं पलटी करतो तशी आपल्याला कॉलर पलटी करून घ्यायची आहे. ती पलटी करून झाल्याच्या नंतर पूर्ण आपली कॉलर अशी रेडी होती. तर आपल्याला काय करायचं आहे, आता याचा मिडल काढून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता कॉलरपेक्षा अर्धा इंच मी खालच्या बाजूने एक्स्ट्रा ठेवलेला आहे, म्हणजे कॅनव्हासपेक्षाही अर्धा इंच मी एक्स्ट्रा कपडा ठेवलेला आहे. तर दोन्हीचा आपल्याला मिडल काढून घ्यायचा आहे. आता मिडल रेडी झाल्याच्या नंतर, मिडल काढल्याच्या नंतर आपल्याला याचा जो आहे त्याचाही आपल्याला मिडल काढायचा आहे ब्लाऊजचा. तर ब्लाऊजचाही मिडल काढून घेतल्याच्या नंतर आपण काय करणार आहोत, ब्लाऊजचा मिडल आपला मागच्या साईडनं येतो म्हणजे बॅक साईडना, तर तो मिडल काढायचा आहे. आणि मिडल टू मिडल अटॅच करून आपल्याला कॉलर स्टिच करून घ्यायची आहे. म्हणजे दोन्ही कॉलरचा मिडल आपल्याला मिडलपासून स्टिच करायचे आहेत कॉलर. तुम्ही इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, मी जो मेन फॅब्रिक आहे कॅनव्हास लावलेला तो वरतून ठेवलेला आहे, आणि जो प्लेन आहे तो खाली लावलेला आहे. म्हणजे पहिले अटॅच मी प्लेनवाला केलेला आहे, कॅनव्हासवाला वरती आहे. तर मी वरतून अटॅच केलेला आहे की जेणेकरून आपली जी आहे फिनिशिंग एकदम व्यवस्थित येईल. कॅनव्हासचा जो आहे तो वरतून येईल याच्यासाठी.
तर मी पूर्ण अटॅच करून घेतला. त्याच्यानंतर अटॅच केल्याच्यानंतर हा आपला असा रेडी झालेला आहे पूर्ण स्टिच करून घेतल्याच्यानंतर. आणि आता हा असा रेडी झाला. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हा जो आपण एक्स्ट्रा कपडा घेतलेला होता, मी जो बोलली कॅनव्हास पट्टीच्या वरती अर्धा इंच एक्स्ट्रा, तो अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला याच्यावरती स्टिच मारून घ्यायची आहे. एकदम सोपी पद्धत आहे, तुम्ही बघू शकता एकदम इझिली आपण कॉलर अटॅच करतोय. तर या पद्धतीने आपल्याला खाली हा जो कपडा आहे तो पूर्ण आतमध्ये फोल्ड करून, म्हणजे जे आपण कॉलरला लावला आहे तो पण कपडा आतमध्ये जाईल आणि एक्स्ट्रावाला कपडा पण आतमध्ये चालला जाईल. या पद्धतीने आपल्याला वरतून स्टिच मारून घ्यायची आहे. ती मारल्याच्या नंतर आपल्याला इथे याच्यावरती प्रेस करून घ्यायचं आहे. तर तुमची इथे कॉलर एकदम इझिली रेडी झालेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे आपल्याला एकदम व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं. कपडा थोडासा कडक असल्यामुळे प्रेसला थोडासा प्रॉब्लेम येईल, पण तुम्हाला व्यवस्थित प्रेस करून घ्यायचे आहे. तर तुम्ही इथे बघू शकता प्रेस केल्याच्या नंतर आपली एकदम कॉलर अगदी व्यवस्थित रेडी झालेली आहे. तर एकदम इझिली ही कॉलर रेडी होऊन जाते. फक्त थोड्या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, आता इथे आपण स्लीव्ज वगैरे लावून रेडी करून घेणार आहोत. स्लीव्ज आणि रेग्युलर फिटिंग आहे, त्याच्यामुळे मी ह्या व्हिडिओमध्ये इथे ॲड केलेलं नाही आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा की तुम्हाला अजून असे व्हिडिओ बघायचे असेल तर. तोपर्यंत धन्यवाद.